शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी। सगळ्यात अगोदर तर स्वागत आहे सर्व शेतकऱ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी माहिती समोर आलेली आहे। आता 7वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे, त्याचबरोबर 7व्या हप्त्यासाठी सरकारकडून निधी मंजूर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नमो शेतकरी योजनेच्या सर्व अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अशी माहिती। अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी मुहूर्त ठरलेला आहे असं आपण म्हणू शकतो। या ठिकाणी पहा, PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्टला वितरित करण्यात आला आणि त्यानंतर मग आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पैशाची शेतकरी वाट पाहत होते। आता हे पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत। त्या अगोदर पहा, PM किसान योजनेचे लाभार्थी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे लाभार्थी होते त्या सर्वांची यादी जी आहे ती केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला पाठवण्यात येत आहे। नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी हे PM किसान योजनेचे लाभार्थी असतात, त्यामुळे त्या योजनेचे पैसे आलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचे पैसे मिळतात। तर या योजनेचे पैसे किती शेतकऱ्यांना येणार आहेत, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आणि याचं उत्तर आहे हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे। हा हप्ता जमा होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करणं खूप महत्त्वाचं आहे। निधी मंजूर झाल्याशिवाय हप्ता वितरण होणार नाही। सर्वात अगोदर तर राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाला पाहिजे आणि त्यानंतरच मग हप्ते वाटप सुरुवात होईल। 92 लाख शेतकरी पहा, या ठिकाणी जो आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये 92,91,000 लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि या लाभार्थ्यांना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याच्या नंतर पैसे जमा करण्यात येणार आहेत। खूप मोठा आकडा आहे PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांचा आणि या लाभार्थ्यापैकी महाराष्ट्र राज्यातील जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाला मंजुरी देण्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। हा हप्ता कधी जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये, तर ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या निधीसाठी मंजुरी देण्यात येईल। मंजुरी मिळाल्याच्या नंतरच या ठिकाणी पैसे प्रत्यक्षरित्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। आता निधी कधीपर्यंत मंजूर होईल, पैसे कधीपर्यंत मिळतील, तर पहा, जो मुहूर्त ठरलेला आहे, जसं आपण म्हणू शकतो अखेर मुहूर्त ठरलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी। हा जो मुहूर्त आहे तो पोळ्याचा शुभमुहूर्त असणार आहे आणि पोळ्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। आता त्यासाठी निधी मंजूर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि जशी निधी मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस ऑफिशियल शासन निर्णय जारी करण्यात येईल आणि हा शासन निर्णय देखील तुम्हाला चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे।